बाळा, आज तुला असे वाटत असेल की माझे कोणीच ऐकत नाही, माझ्यासाठी कोणीही उभे राहत नाही, मी पूर्णपणे एकटा पडलेलो आहे. बाळा, आम्ही जाणतो तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे. लोकांनी, तुझ्याच जवळच्या लोकांनीही तुला खूप कमी लेखलेले आहे. तुझ्यावर हसले, तुला नावे ठेवले. तुझ्या चांगुलपणाचा त्या लोकांनी गैरफायदा घेतला आणि तुम्ही ते सर्व गप्प सहन करत राहिला. बाळा, तुम्ही जरी शांत बसलेला असला तरी तुमच्या मनात कितीतरी वादळे ही थैमान घालत आहेत, हे आम्ही जाणतो. पण ऐक, आज आम्ही तुला एक गोष्ट स्पष्ट सांगत आहोत आणि ती म्हणजे तुझ्यावर जो एवढा अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला न्याय आम्ही स्वतः देणार आहोत. बाळा, जग शांत असेल पण आम्ही शांत नाही, कारण आमचे लेकरू हे दुःखात आहे. मग जे आईचे बाळ असे दुःखाने तडफडत असेल, अशा वेळी त्याची आई कशी काय शांत राहू शकेल? बाळा, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आमच्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेची नोंद ही आम्ही ठेवलेली आहे. तुम्ही जेव्हा एकटे रडत होता तेव्हा आम्ही तुझ्याजवळच होतो. तुम्ही जेव्हा मनातल्या मनात तुटला होता तेव्हा आम्ही तुला सावरत होतो. पण आता वेळ बदलत आहे. आता न्याय होणार आणि तो न्याय आम्ही स्वतः करणार. ज्यांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुझे कोमल मन दुखावले, ज्यांनी तुझ्यावर खोटे आरोप केले, त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे ही मिळणारच. तुला काहीच करावे लागणार नाही, फक्त तू विश्वास ठेव. बाळा, कधीकधी काही गोष्टी घडण्यासाठी उशीर होतो, पण अंधार हा कायमचा राहत नाही. तुझ्या आयुष्यातही प्रकाश येणार आहे. तुला जे मिळाले नाही ते तुला दुप्पट मिळणार. तू जे गमावलेस त्यापेक्षा काहीतरी चांगले जास्त तुझ्याकडे येणार. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या मनात विचार येतो की सर्वजणच माझ्यासोबत असे का वागतात? माझ्यातच काहीतरी कमी असेल, मीच चुकीचा असेल. पण तसे नाही, तुम्ही चुकीचे नव्हता, तुम्ही फक्त चांगले होता. तुझे शांत राहणे ही तुझी कमजोरी नव्हती, तर ती तुझी ताकद होती. तू बदला घेतला नाहीस कारण तुझ्या मनात द्वेष नव्हता आणि म्हणूनच आज आम्ही तुझ्या बाजूने उभे आहोत. तुझ्यासाठी न्याय होणार आणि तो योग्य वेळी होणार. तू फक्त थोडा धीर धर. बाळा, तुझे नशीब आता वळण घेत आहे. ज्यांनी तुला खाली पाडले तेच लोक तुझे उंचावलेले रूप पाहणार आहेत. तुम्ही आज जिथे आहात तो शेवट नाही, तर हा एक टप्पा आहे. तुझी कहाणी अजून संपलेली नाही, ती आता सुरू होत आहे. त्यामुळे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात. तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे. आता त्या अन्यायाला न्याय मिळणार आणि तो न्याय तुझी ही आई स्वतः करणार. तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझे आयुष्य बदलायला आता जास्त वेळ लागणार नाही. तुझे दुःख लवकरच संपणार आहे. तुझा सन्मान परत येणार आहे आणि तुझे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. अजून थोडा धीर धर. न्याय तुझ्या बाजूनेच होणार, काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आता तुझ्या आयुष्यात जे घडणार आहे ते तुलाही आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही खूप शांत राहिला, तू खूप सहन केलेस, पण आता तुझ्या सहनशीलतेचे फळ तुला मिळणारच आहे. बाळा, जेव्हा तू मनातल्या मनात आम्हाला म्हणाला होतास की स्वामी, मला न्याय कधी मिळणार, त्या तुझ्या प्रत्येक हाकेला आम्ही ऐकले होते आणि म्हणूनच आज आम्ही तुला सांगत आहोत,
न्यायाची वेळ आता अगदी जवळ आलेली आहे. बाळा, ज्यांनी तुला दुर्लक्षित केले, ज्यांनी तुला खाली पाडण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता परिस्थितीसमोर हतबल झालेले आहेत. कर्माचा नियम कधीच चुकत नाही. आज नाही तर उद्या, पण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ हे मिळतेच. बाळा, तू फक्त पाहत राहा. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांचे आयुष्यही आता वळण घेणार आहे. पण तू मात्र तुझ्या मनामध्ये राग द्वेष आणू नकोस, कारण तू आमचे लेकरू आहेस. या ब्रह्मांड नायकाचे तू मूल आहेस. तुझे मन तू स्वच्छ ठेव आणि तीच तुझी खरी ताकद आहे. बाळा, तुला जे दुःख दिले गेले ते व्यर्थ जाणार नाही. त्या प्रत्येक वेदनेतून तुम्ही अधिक मजबूत झालेला आहात. तुम्ही तुटला नाही, तर तुम्ही घडत होता. आज जे येणार आहे ते फक्त आनंद नाही, ते एक उत्तर आहे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे. बाळा, तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे. जिथे तुला नाकारले गेले तिथेच तुला सन्मान मिळणार आहे. ज्यांनी तुला दुर्लक्षित केले तेच लोक तुझे कौतुक करणार आहेत. ही वेळ तुझी परत उभे राहण्याची आहे. बाळा, आता मागे वळून बघू नकोस. जे गेले ते जाऊ दे, कारण पुढे जे येत आहे ते खूप सुंदर आहे. तुझ्या आयुष्यात आता नवी शांती येणार आहे, आनंद येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझ्या स्वतःवरचा विश्वास परत येणार आहे. आता पुन्हा मनापासून तू हसशील, आनंदी होशील आणि तुझ्या आनंदात, तुझ्या त्या हसण्यात तुझ्या सगळ्या वेदनांचा शेवट होईल. होय बाळा, तो दिवस दूर नाही. बाळा, तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपत चाललेला आहे. प्रकाश अगदी जवळ येत आहे. फक्त तू अजून थोडा वेळ धीर धर आणि स्वतःला तुम्ही कधीच एकटे समजू नका, कारण आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत. तुमच्या प्रत्येक पावलांवर, तुमच्या प्रत्येक संकटात. तुम्ही हरलेला नाही, तुम्ही आता फक्त थोडे थांबलेले आहात. आणि काळजी करू नकोस, तुझी नवीन सुरुवात होणार आहे. तुझ्यावर जो अन्याय झाला त्याचे उत्तर तुला मिळणार आहे. पण लक्षात ठेव, तो सूड नाही, तर ते उत्तर आहे. तो न्याय आहे आणि तो न्याय आम्ही स्वतः देणार आहोत. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझे आयुष्य आता योग्य दिशेने चाललेले आहे. तू फक्त विश्वासाने पुढे पुढे चालत राहा. तुझे सर्व कल्याणच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.